हुपरी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा सुमारे 1,56,00,000 रुपयाचा ठोका घेतलेल्या रत्नप्रभा कंपनी विरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कमी वेतन, आर्थिक पिळवणूक आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन ठेकेदारांकडून जुन्या ठेकेदारांच्या तुलनेत सुमारे 5,000 रुपयाची कमी वेतन दिले जात आहे। तसेच कंपनीच्या सुपरवायझर कडून कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांना योग्य वेतन, प्रलंबित मागण्यांची पूर्तता आणि कामाच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान या ठोक्यामध्ये 20% प्रोटोकॉल वाटप झाल्याची चर्चा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे, तरी या दाव्याची अधिकृत पुष्टी झाली नाही। या संपामुळे हुपरी शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नगर परिषद प्रशासनाकडून कामगारांच्या मागण्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। आम्ही पत्र दिलेलं आहे, पण आम्ही काय त्याच्यामध्ये उल्लेख केले, हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लेबर ऍक्ट 1970चा कायदा हा रद्द करण्यात यावा आणि दुसरा आम्हाला किमान वेतन प्रमाणाने आपल्याला हा संपूर्णपणे मिळावा आणि तो फरकासकट आम्हाला मिळावा याकरिता हा संपूर्णपणे आम्ही बरेच म्हणजे मला वाटतं 4थ्या महिन्यामध्ये आम्ही दिलेला आहे। तरी देखील त्याने हा कुठल्याही देखील एक म्हणजे त्यांचा गलतान कारभार असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही काय केले की आज आम्ही ह्यासाठी वाचा फोडण्यासाठी पूर्णपणे त्या हुपरी नगर परिषदेतलेही नेते मंडळी सर्व आम्हाला सपोर्ट केलेले आहेत। त्या अनुषंगाने त्याने आता आज निर्णय घेतलेला आहे की बाबा आम्ही किमान वेतन आम्ही पूर्णपणे ही लागू करू, ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।